भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ही ओळ आपण सगळ्यांनीच कधी ना कधी ऐकली आहे. पण हा संदेश देणारे अक्कलकोटचे स्वामी समर्थ नेमके कोण होते? त्यांचा जन्म कुठे झाला होता? त्यांचं खरं नाव काय होतं? ते शेकडो वर्ष जगले होते का? आणि त्यांचे खरे फोटो आजही उपलब्ध आहेत का? या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओ मधून जाणून घेऊया. तर नमस्कार मित्रांनो, मी सपना, स्वागत आहे तुमचं बातमी या चॅनलमध्ये. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर नक्की करून घ्या. आज आपण स्वामी समर्थांचा इतिहास समजून घेणार आहोत. मात्र एक गोष्ट आधीच सांगते, जिथे ऐतिहासिक पुरावे आहेत तिथे ते सांगू, आणि जिथे श्रद्धा व परंपरा आहे तिथे तसं स्पष्ट सांगू. तर स्वामी समर्थांच्या जन्माबाबत आजही वेगवेगळे मत आहेत. सर्वात प्रसिद्ध परंपरेनुसार श्री नृसिंह सरस्वती कर्दळी वनात अदृश्य झाले आणि अनेक वर्षांनी त्याच ठिकाणी स्वामी समर्थ प्रकट झाले. तर काही चरित्र ग्रंथांमध्ये ते उत्तर भारतातील एका गावात प्रकट झाल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे त्यांचा जन्म नेमका कधी आणि कुठे झाला यावर आजही एकमत नाही. काही नोंदींमध्ये स्वामी समर्थांनी स्वतःच आपलं नाव नरसिंह भान असं सांगितलं. ते यजुर्वेदी ब्राह्मण आणि कश्यप गोत्राचे होते असंही काही ठिकाणी लिहिलेलं आहे. मात्र यावर इतिहासकारांचं एकमत नाही. स्वामी समर्थांनी संपूर्ण भारतावर भ्रमण केल्याचं सांगितलं जातं. काशी, प्रयाग, गंगोत्री, बंगाल आणि दक्षिण भारतातील अनेक तीर्थक्षेत्रांना त्यांनी भेट दिली. त्यानंतर ते महाराष्ट्रात आले. राजूर, पंढरपूर, उडुपी आणि मंगळवेढा असा त्यांचा प्रवास सांगितला जातो. मंगळवेढ्यात ते अनेक वर्ष राहिले. तिथे त्यांना बसप्पा तेली सारखे भक्त भेटले. संत माणिक प्रभूंशी त्यांची भेट झाल्याचाही उल्लेख काही चरित्रांमध्ये आढळतो. सन 1856 मध्ये स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये आले आणि इथून त्यांच्या कार्याला खरी ओळख मिळाली. सुरुवातीला ते खंडोबांच्या मंदिराजवळ राहिले. त्यानंतर चोळप्पा नावाच्या भक्ताच्या घरी त्यांचा मुक्काम झाला. पुढे ज्या ठिकाणी आज वटवृक्ष मंदिर आहे तेच त्यांचं प्रमुख निवासस्थान बनलं. सामान्य लोकांपासून राजे महाराजेपर्यंत अनेक जण त्यांच्या दर्शनासाठी येऊ लागले आणि त्यांच्या कीर्तीचा प्रसार संपूर्ण महाराष्ट्रात झाला. यानंतर काय झालं ते आपण पार्ट 2 मध्ये बघूया. तर पार्ट 2 साठी बघत रहा बातमी.